पुढे संभाजीराजांचा घोडा ठेवून राजे सर्जेराव त्र्यंबकपंत आग्र्यातून दक्षिणेकडे बाहेर पडणाऱ्या वेशीजवळ आले. राजांच्या अंदाजाप्रमाणे पहाऱ्याच्या हशमांनी हे पथक हटकविले. सर्जेराव घोडा पुढे घेत हशमांजवळ गेले. त्यांनी कमरेच्या कशात ठेवलेले दस्तके काढून दाखविली. कौनसी सवारी है? तरीही एका हशमाने सर्जेरावांना तराटणे देत सवाल केला. पुढे होत राजांनी शहरातील रामसिंगाच्या हवेलीकडे पगडीचा रोख ठेवून जाब दिला. राणा रामसिंग की मेहमान सवारी, सेवा दख्खन की फर्जंद सवारी. मिर्झा राजाचा दरबारी असलेला वचक आठवून पहारेकऱ्यांनी दस्तके पाहून पथक सोडले. आता राजे दक्षिणेकडे गेले ही भूमिका सर्वत्र उठणार होती. सारे दक्षिण वेशी बाहेर पडले. कुणीच काही बोलत नव्हते. आग्र्याला धरून श्रावणी सांज उतरत होती. राजांनी यमुनेच्या किनाऱ्याने उत्तरेकडे हात उठविला. घोडी यमुनेच्या रोखाने दौडू लागली. यमुना काठ येताच घोडी थांबली. सगळे पायउतार झाले. त्र्यंबकपंतांनी बोचके सोडले. राजे आणि संभाजीराजे अंगीचे पेहराव उतरून भगव्या छाट्या चढवून संन्यासी झाले. यमुना हळहळत होती. चारी बाजूने सांजावून आल्यामुळे तिला हे दोन्ही भूते संन्यासी काही बघायला मिळत नव्हते. उतरलेल्या पेहरावाचे पुन्हा बोचके आवळून त्र्यंबकपंतांनी ते घोड्याच्या पाठीवर टाकले. सर्जेराव आणि ते आपल्या आणि राजांच्या व संभाजीराजांच्या घोड्यांच्या ओठाळ्या धरून यमुनाकाठची मऊ वाळू तुडवीत काठाने उत्तरेकडे चालले. त्यांच्यात आणि आपल्यात थोडा फासला ठेवून राजे आणि संभाजीराजे यमुनेच्या काठची ओलवती वाळू तुडवू लागले. त्यांच्या पायठशांशी यमुनेच्या साक्षीने आता भवितव्याचे महाभारत उभे ठाकणार होते. मथुरेच्या रोखाने नौका नेणारा घाट आला. राजांनी त्र्यंबकपंत आणि सर्जेराव यांची खांदाभेट घेतली. घाटावर निराजी कवींद्र परमानंद व कवी कुलेश यांच्यासह सीतच होते. न दिसणाऱ्या यमुनेच्या पात्राला राजे संभाजीराजे यांनी नमस्कार केले आणि ते नौकेत चढले. पाठोपाठ निराजी वर चढले. नावाड्यांनी वल्ही पेलली. अंधाराला चिरत नौका पात्र तोडू लागली. पात्राच्या मध्यावर येताच राजांनी खांद्यावर चढवलेल्या झोळीत हात घातला. सोनमोहरांची भरली मूठ बाहेर काढून ती संभाजीराजांच्या हातात देत ते म्हणाले, यमुना माईला अर्पण करा. संभाजीराजांनी सोनमूठ यमुनेच्या कृष्णमुखात सोडली. यावेळी औरंगजेबाची लाल किल्ल्यातील मगरिबीची नमाज संपली होती. तो खुदा तालाला भरल्या आभाळाकडे पंजे उठवून दरबारी पावती देत होता. अर्रहमा निरहम्मा, खरोखरच तुझ्यासारखा दयाशील तू एकटाच आहेस. त्याच दयेचा फायदा घेऊन कोठीत पलंगावर गिरद्या लोड रचून राजांचा तबकातील टोपसुद्धा उचलून त्या जागी सरपोसाने झाकलेली पाण्याची सुरई चढवून हिरोजी सिताब कोठीबाहेर पडला होता. मदारीने औषधे आणण्याच्या निमित्ताने केव्हाच कोठीला पाठ दाखवली होती. सारे पक्षी उडाले होते. उरली होती पिसे निर्दयी कैदेच्या आठवणीची. आपल्या हवेलीच्या देवमहालात रणचंडीसमोर माथा टेकून एक मानी राजपूत तिला साकडे घालीत होता. मेहमान सलामत रहे. तो होता रामसिंग. एक वास्तू आपल्या नावाला येणारा बट्टा टळला म्हणून यमुनेकडे बघत निश्वास टाकीत होती विठ्ठलदासाची हवेली. यमुनेवर लाटा उमटवीत नौका किनाऱ्याकडे चालली होती. बराच वेळ मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेले एक आश्चर्य राजांनी शांतपणे उभे केले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, कुंभाराच्या घरासमोर हिरोजीच्या वेशातही तुम्ही आम्हास कसं पारखलं?
क्षणभर यमुनेच्या उचंबळ्या लाटांनी ही बाब ऐकायला आपली खळखळ रोखून धरली. राजांच्या पायावर नजर टाकीत संभाजीराजे आदबीने म्हणाले, डोकीवर टोप असल्यासारखेच चालत होतात तुम्ही आबासाहेब. मथुरेच्या ब्राह्मण वस्तीतील एका कौलारू घरात छाटीधारी संन्यासी आणि बाल संन्यासी शिरले. पाठीशी निराजी होते. हे घर मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे कृष्णाजी पंत त्रिमल यांचे होते. निराजींनी त्यांचा तपास लावून राजांना त्या सुरक्षित जागी आणले होते. कृष्णाजी आणि त्यांचे बंधू काशीराव व विसाजी पंत यांनी आपल्या थोर अतिथींचे उत्तरी दिललगाव पद्धतीने स्वागत केले. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाईंनी रसोई शिजायला टाकली. पाकगृहात मथुराई पद्धतीच्या रसोईचा अन्नगंध दरवळू लागला. घराच्या अतिथी सदरेवर अंथरलेल्या स्वच्छ बैठकीवर राजे आणि संभाजीराजे छाट्या धारण करून बसले होते. कुणाची नियती कुणाला कुणाच्या दारात नि कसल्या रूपात उभे करेल सांगता येत नाही. वास्तविक संन्यासी, योगी, बैरागी यांचे स्वागत राजांनी करावे, पण आज तेच खुद्द संन्यासी वेशात दुसऱ्याच्या घरचे आतिथ्य घेत होते, आणि तेही एका मथुरेसारख्या तीर्थक्षेत्रातल्या ब्राह्मणाकडून. राजे उसासले. छाटीधारी संभाजीराजांना ते निरखून बघू लागले. फार विचित्र विचारांची भगवी छाटी त्यांच्या मनाने पांघरली. राजा हा जन्मानेच संन्यासी असतो. सारे सोडून संन्यासी होणे सोपे, पण साऱ्यात असून संन्यासी राहणे कठीण. हे पडताळून बघायला आम्ही अनेक साधू संतांचे पाय धरले. तुम्हाला मात्र या उमरीतच हे समजते आहे. असेच व्हावे. तुम्ही वृत्तीने राजे आणि मनाने संन्यासी. त्रिमलांच्या घरची भोजने उरकली. राजांनी सर्व मंडळींशी खलबत केले. पुढच्या दौडीचा बेत आखून झाला. राजे आणि संभाजीराजे बिस्तऱ्यावर आडवे झाले. संन्याशाला बिलगत बालसंन्यासी सुखा झाला. तिकडे आग्र्यात कल्लोळ उसळला होता. सेवाग गैब हो गया ही खबर हा हा म्हणता शहरभर पसरली होती. काल्पनिक धास्तीने औरंगजेबाने प्रथम आपल्या महलाभोवती हत्यारबंद हाशमांचे पहारे आवळून टाकले. बेमुरवत निकलो ह्याही से म्हणत फौलाद खाँची शेलक्या शिव्यांनी हजामत करून औरंगजेबाने त्याला महालाबाहेर हाकलला. वजीरे आझम सेवा ने कितने रुपये नजर निसार पेश किए थे. औरंगजेबाने जाफर खानाला विचित्र कडवट सवाल टाकला. बाप बेटे ने मिलकर करीबन 1,500 मोहर और 15,000 रुपये नजर किए थे हुजूर. जाफर खानाने जमादार खान्याचा तपास घेऊन प्रत्युत्तर दिले. उसे दरबार आने के लिए खर्चा कितना दिया था. औरंगजेबाच्या कपाळी आठ्यांचे जाळे चढले. 1,00,000 रुपये आलिजा. जाफरखानाला सवालाचा रोग कळल्याने तो पडल्या आवाजात उत्तरला. नमक हराम दगलबाज. हिशोबातली तूट पाहून अस्वस्थ औरंगजेब माळेचे मणी सरसरते ओढत पुटपुटला. इकडे काखेच्या झोळीत लाख रुपये किमतीचे हिरे, रत्ने, माणके दडवून राजे संभाजीराजांच्या सह मथुरेच्या वेशीबाहेर पडले होते. बैरागी, उदासी, भोले अशा निरनिराळ्या उत्तरी पंथांचे वेश राजांच्या माणसांनी चढविले होते. वेगवेगळे तोफे करून एकमेकांशी संबंध राखत ते चालले होते. बनारसच्या रोखाने चालीच्या वाटा दाखवायला स्वतः कृष्णाजी त्रिमल आणि कवी कुलेश बरोबर होते. कृष्णाजींचे बंधू काशीपंत आणि विसाजी संगती होते. दिवसभर धर्मशाळेत मुक्काम आणि सांज व पहाट धरून वाटतोड असा प्रवास सुरू झाला. सरतीला आला तरी पावसाळा ठार हटला नव्हता. मार्गीच्या नद्यांची विशाल पात्रे धावणीची गती रोखीत होती. सांज धरून एका धर्मशाळेत राजांचा मुक्काम पडला. कृष्णाजी पंतांनी धुनी पेटवली. तिच्या फेराने राजे संभाजीराजे, कृष्णाजी, कुलेश असे बैरागी बसले.
सर्जेराव किती पल्ला मागं पडला. राजाने धुनीच्या उसळत्या ज्वालांकडे बघत भोल्याचा वेष घालून बसलेल्या सर्जेराव जेध्यांना विचारले.